मंडळी, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्ही जेव्हाही देवपूजा करता किंवा तुम्ही ग्रंथ वाचता किंवा तुम्ही तुमच्या आवडत्या गुरूंच्या आवडत्या देवांच्या समोर जर तुम्ही बसलेले असाल आणि तुमच्या डोळ्यामध्ये जर का पाणी येत असेल, अश्रू येत असेल, म्हणजे कुणाकुणाला तर असं होते की जेव्हा एखाद्या मंदिरामध्ये, गुरूंच्या मंदिरामध्ये ते दर्शनासाठी जातात तेव्हा त्यांना हुंदका आवरत नाही, एवढं रडायला येते. आपण आपल्या गुरूंसमोर असताना, आपल्या आवडत्या देवांसमोर असताना. तुमच्यासोबतही असं होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. असं का होते, यामागचं कारण काय आहे, याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल. तर आपल्या मनामध्ये काही दुःख असतात, म्हणजे अनेक अडचणी असतात, आपल्याला काही त्रास झालेला असतो, म्हणजे कुणामुळे तर कधीतरी काहीतरी त्रास झाला असतो. आता जीवन जगत असताना आपल्याला चांगले वाईट अनुभव आलेले असतात. कधी सुख येते, कधी दुःख येते, कधीतरी आपलं मन कुणीतरी दुखावलेलं असते, म्हणजे त्यामध्ये आपली चुकी नसते तरी सुद्धा आपलं मन हे दुखावलेलं असते. आणि अशा वेळी काय होते की आपण जगापासून दूर होतो आणि आपण गुरूंच्या सानिध्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो किंवा एखाद्या देवाच्या सानिध्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो, आपल्या आवडत्या गुरूंच्या सानिध्यामध्ये. मग तुमचे गुरु कुठलेही असो, म्हणजे दत्त महाराज असो, स्वामी समर्थ असो, गजानन महाराज असो, साईबाबा असो, कुठलेही गुरु असो, कुठलेही तुमचे देव असो, मग आपण असं त्यांच्या सानिध्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो की आपलं जे काही जगाने आपल्याला दुःख दिलं आहे त्याचा त्रास कमी व्हावा, जगापासून आपल्याला ज्या यातना मिळालेल्या आहेत, दुःख मिळालेले आहेत, त्याचा त्रास आपल्याला कमी व्हावा, यासाठी आपण अध्यात्माचा मार्ग पकडतो, आपण अध्यात्मामध्ये येतो. आणि खरं काय आहे की अध्यात्म हा एक असा उपाय आहे, हा प्रत्येक संकटावरचा उपाय आहे. म्हणजे तुमच्या मनातली कुठली निराशा असो, तुमच्या मनातले दुःख असो, तुमचा त्रास असो, तुम्हाला कधी कोणी वाईट बोललेलं असो, त्याचा होणारा त्रास असो, अध्यात्मच हा एक असा उपाय आहे की प्रत्येक संकटावरचं हे एक रामबाण औषध आहे. कितीही संकट असो, कितीही दुःख असो, जर तुम्ही अध्यात्माचा मार्ग पकडला, तुम्ही तुमच्या गुरूंच्या सानिध्यामध्ये आले, तुम्ही पारायण केले, तुम्ही नामस्मरण केलं, तर अध्यात्म हाच एक असा उपाय आहे, एक रामबाण औषध आपण त्याला म्हणू शकतो की प्रत्येक संकटावरती हे मात करते, प्रत्येक दुःखावरती मात करते, आपल्याला पूर्ण मुळापासून चेंज करतो. ते म्हणजे फक्त एक गुरुची भक्ती. असं आपल्या जीवनामध्ये घडते. आपण पारायण करतो, पूजा करतो, मग आपण एवढं एकरूप होऊन जातो, इतकं तल्लीन होऊन जातो आपण आपल्या गुरुच्या सेवेमध्ये, आपण त्या पारायणामध्ये, त्या पूजेमध्ये. मग आपण आणि आपले जे काही म्हणजे इष्टदेवत आहेत ते आपण एकरूप व्हायला सुरुवात होतो, आपल्या गुरूंशी असं एकरूप व्हायला सुरुवात करतो. मग त्यामुळे आपल्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि आपण म्हणजे जेव्हा आपण आपल्या गुरूंच्या समोर आपण आणि आपले गुरुच असतो तेव्हा आपण कधी कधी ढसाढसाही रडतो, की काही त्रास झालेला असला तर आपण रडतो, कोणी काही बोललेलं असलं, आपल्या मनाला लागलेलं असेल तर मग आपण गुरूंच्या समोर बोलतो. म्हणजे हृदयातून ते भाव आलेले असतात, अतिशय तन्मयतेने, व्याकुळतेने आपण आपल्या गुरूंसोबत ते जे काही आपण आपल्या गुरूंना ते सांगत असतो, त्यामध्ये कुठलाही खोटा भाव नसते, कुणालाही फसवणुकीची त्यामध्ये भावना नसते. हृदयातून तळमळतेने, व्याकुळतेने आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या गुरूंना सांगत असतो, त्यामध्ये कुठलाही खोटा भाव नसतो, दांभिकपणा नसतो, काही नसते. तर मग आपले गुरु देखील आपल्या सोबत असतात, आपल्याला ते आशीर्वाद देतात, ते नेहमी करता आपल्या सोबत राहतात. आपण आपल्या सुखामध्ये देखील आपण आपल्या गुरूंची पूजा सेवा करायला हवी, त्यांना आठवायला हवं, म्हणजे त्यांना हेच सांगायला हवं की आजपर्यंत तुम्ही खूप दिलं आहे, माझ्या जीवनामध्ये जे आहे ते सगळं तुमच्यामुळेच आहे, मी आहे तुमच्यामुळेच आहे, माझं सर्व काही हे तुमचंच आहे, मीच तुमचं आहे, हे घरदार, हे काही जे काही तुमच्याकडे धन संपत्ती असेल ते सगळं काही तुमचंच आहे. या भावनेने आपण नेहमी करता जर जगलो तर नक्कीच गुरु आपल्यावरती आशीर्वाद ठेवतात आणि आपण आपलं आणि गुरुचं नातं असं एकरूप होते. आणि अशा वेळी मग आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. म्हणजे तुम्ही बघा, म्हणजे मला तर नेहमी करता होते की मी जेव्हाही शेगावला जाते, म्हणजे जसं जसं शेगाव जवळ यायला सुरुवात होते तसं माझा जो भाव आहे तो जास्त दाटून येतो. कधी कधी मी जेव्हाही पारायण करते, पोथी वाचते, तेव्हाही माझ्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. म्हणजे माझा हा स्वतःचा अनुभव आहे, असा कित्येक जणांना अनुभव आलेला असेल, कित्येक वेळेस अनुभव आलेला असेल की आपण जेव्हा पारायण करतो, जेव्हा आपण वाचतो, ग्रंथ वाचतो किंवा आपल्या गुरूंच्या दर्शनासाठी जातो, त्यांच्या मूळ स्थानी आपण जातो, तेव्हा आपले ते भाव ऑटोमॅटिक दाटून येतात. म्हणजे त्याला काही असं हे राहत नाही की कोणी मुद्दाम करते, नाही, ते एक आनंदाचे अश्रू असतात किंवा ते एक समाधानाचे अश्रू असतात, ते ऑटोमॅटिकली आपल्या डोळ्यामध्ये येतात. म्हणजे असं काही मुद्दाम आपण ठरवून ते अश्रू काढत नाही किंवा असं सगळे आपण म्हणतो ना अष्टम भाव दाटले, सगळे रोमांच आपल्या अंगावरती उठतात आणि ते ऑटोमॅटिक ते अश्रू आपल्या डोळ्यामध्ये येत असतात. कारण की आपण भगवंताच्या सोबत अतिशय एकरूप झालेला असतो, भगवंताच्या चरणाशी आपण एकनिष्ठ झालेलो असतो, आपण सर्व तन मन आपण भगवंताच्या चरणाशी नतमस्तक झालेला असतो, आपण सगळं काही त्यांच्या चरणाशी अर्पण करून दिलेलं असते. तुम्ही जे कराल ते कराल, माझ्या चांगल्यासाठीच कराल, ते सगळं काही मला मान्य आहे, एवढा भाव आपला त्यांच्या चरणाशी असतो. त्यामुळे हे घडते, आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, आपल्या मनामध्ये प्रेम उत्पन्न होते भगवंताविषयी. आणि जेव्हाही आपल्या
आपल्या गुरूंच्या दर्शनात जाऊ किंवा देवदर्शनासाठी जाऊ तर आपण काहीही न्यायची गरज नाही, म्हणजे त्यांना तुमच्या फुलाची गरज नाही, तुमच्या हाराची गरज नाही, फक्त त्यांच्याविषयी प्रेम भावना घेऊन जावं, त्यांच्याविषयी एकनिष्ठता घेऊन जावी, त्यांच्याविषयी भाव घेऊन जावा, त्यांच्याविषयी भक्ती घेऊन जावी. एवढं जरी नेलं ना तरी एवढंही पुरेसं आहे. आपण जसं दुःखामध्ये आपण आपल्या भगवंताची आठवण करतो तसं सुखामध्येही आपण त्यांची आठवण करावी. सुखामध्येही आपण कंटिन्यू आपलं नामस्मरण करत राहावं. म्हणजे काय होतं की जेव्हा दुःख येते तेव्हा ते दुःख अतिशय आपल्याला फुलाप्रमाणे भासते आणि जेव्हा आपण भगवंताच्या चरणाशी एकरूप राहतो तेव्हा भगवंत देखील आपल्यावरचे जे दुःख आहे, जे संकट आहेत ते अतिशय फुलाप्रमाणे हळुवारपणे त्याची तीव्रता आहे ती बिलकुल जाणवत नाही. कारण की आपण सर्वस्व आपण त्यांना दिलेलं असतो, आपण भगवंताशी एकरूप झालेलो असतो. त्यामुळे त्या कुठल्याच गोष्टीचा आपल्याला फरक पडत नाही. म्हणजे आता आपण जीवन जगत असताना, सांसारिक आपण जीवन जगत असताना आपल्याला खूप गोष्टी पाहिजे असतात की हे हवं ते हवं ते हवं. आपल्याला समाधान कुठंच नसते. एक गोष्ट झाली की दुसरी गोष्ट आपल्याला लगेच लागते, दुसरी झाली की तिसरी आपल्याला लगेच लागते. म्हणजे समाधान आपल्याला नसते, कुठल्याच गोष्टीमध्ये नसते. आणि मग आपल्याला म्हणजे आपण एक प्रकारची मोहमाया याला म्हणतो आणि खरंच ही एक मोहमाया असते. परंतु हा एक व्यवहार असतो, तो जीवन आपल्याला जोपर्यंत आहे तो देखील करावा लागतो. परंतु जास्त कशाच्या फंदामध्ये पडू नये, म्हणजे जास्त कशाच्या मोहमायेच्या मागे लागू नये. कारण जीवन जगत असताना ज्या ज्या जीवन जगण्यासाठी अत्यावश्यक गोष्टी आहेत त्या तर आपल्याला लागणारच आहे, कारण आपण एक मनुष्य रूपामध्ये आहोत, आपल्याला त्या गोष्टी लागणारच आहे. परंतु जास्त जो आपला कल पाहिजे तो आपल्या भगवंत भक्तीकडेच पाहिजे. कोणीतरी आपल्याबद्दल काही वाईट बोललं म्हणून आपण त्याला देखील वाईट बोलायचं किंवा त्याच्याबद्दलही जिकडे तिकडे सांगत सुटायचं, जसं तो समोरचा व्यक्ती आपल्याबद्दल सांगत असतो. काही गरज नाही. आपला भगवंत पाहून घेईन, आपला देव जो आहे तो पाहून घेत असतो. आपल्याला माहितीच आहे की जसं कर्म असतात तसंच फळ मिळत असते. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा काही विचार न करता सगळ्या गोष्टी देवावरती सोडून द्यायच्या, म्हणजे सगळं काही नीट होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असते की मानसिक समाधान हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असते. त्यामुळे सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या, कुठलीही चिंता करत बसायची नाही. म्हणजे तुम्ही जर काय चिंता करत असेल तर मग तुमचा देव मोठा नाही, आणि तुमचा देव जर मोठा आहे तर मग तुम्हाला कुठलीच चिंता करायची गरज नाही. एवढंच एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. बाकी जीवनामध्ये सुख दुःख हे येतच असतात, तो एक आपल्या जीवनाचा भागच असतो. फक्त आपण आपल्या भगवंताशी एकरूप राहणं खूप महत्त्वाचं आहे. जो व्यक्ती भगवंताशी एकरूप राहतो त्याला असे अनुभव नक्की येतात. एक दैवी शक्ती तुमच्या पाठीमागे असते, त्यामुळे तुम्ही अतिशय भाग्यवान आहात. जर का तुम्ही पूजा करत असाल, पारायण करत असाल किंवा तुम्ही तुमच्या देवाच्या दर्शनाला जात असाल, तुम्ही मंदिरामध्ये जात असाल आणि तुमच्या डोळ्यामध्ये प्रेम अश्रू येत असतील, प्रेमभाव दाटून येत असेल तर खरंच तुम्ही अतिशय भाग्यवान आहात. एक दैवी शक्ती तुमच्या सोबत आहे, गुरूंची शक्ती तुमच्या सोबत आहे आणि ती शक्ती नेहमी करता तुमच्या सुखदुःखामध्ये तुमच्या सोबत राहणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.